नमस्कार. निश्चितच मसाले रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटपटीत असं भडंग. भडंग म्हटलं की थोडं तोंडात असं टाकावंसं वाटतं. तर ते चटपटीत बनवण्यासाठी आपण एक मसाला बनवणार आहोत. इथे डाळ्या घेतलेल्या आहेत 2 चमचे. मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं आहे. अर्धा टेबलस्पून आपण हिंग घ्यायचं आहे. भाजलेले जिरे घेतले 1 चमचा. भाजून आपण धणे घेतले 1 चमचा. 1 चमचा साखर घ्यायची. इथे आमचूर पावडर घेतलेली आहे 1 चमचा. अर्धा टेबलस्पून हळद घ्यायची. चवीनुसार मीठ घ्यायचं. 3 टेबलस्पून आपण लाल मिरची काश्मीरी पावडर घ्यायची. आता हे आपण मिक्सर मधून बारीक वाटून घेऊया. आता अशा प्रकारे भडंगचा मसाला आपला मिक्सर मधून बारीक दळून घेतलेला आहे. आता भडंग बनवण्यासाठी फोडणीला लागणार हे आपण 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्यात सोलून ठेचून घ्यायच्या आहेत. त्या हे 5 ते 6 चमचे आपण मोठे तेल घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून आपण ही कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. हे शेंगदाणे घ्यायचे आहेत मुठभर आणि इथे आपण भडंग घ्यायचं आहे. हे जवळजवळ अर्धा किलो आपण भडंग घेऊयात. स्वच्छ ते करून घ्यायचं, चाळून घ्यायचं, घाण काय आहे ते काढून घ्यायची आणि मग आता भडंग बनवायला घेऊयात. प्रथम कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. तेल छानपैकी टाकून द्यायचं. प्रथम आपण आता शेंगदाणे घालून घेऊ. छानपैकी खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे. त्याचा पूर्ण कच्चेपणा जायला. गॅस मीडियम ठेवायचा. पाहू शकता आता शेंगदाण्यांचा कलर चेंज झालाय. पण आपण करपवून घ्यायचे नाही. ते हलका कलर बदलला की आपण शेंगदाणे काढून घ्यायचे. त्यानंतर आपण लसूण घालून घ्यायचंय. लसूण पण अगदी गुलाबी होईपर्यंत आपण छानपैकी तळून घ्यायचं. पूर्ण कच्चेपणा निघून जायला पाहिजे लसूणचा. लसूण नरम राहिला तर भडंग लवकर खराब होतं. मऊ लागतं. लसूण कढीपत्ता हे आपण छान खरपूस पाहू शकता. अशा प्रकारे लसूण हा छानपैकी खरपूस तळून घ्यायचा आहे. पूर्ण काढून घेऊया. त्यानंतर आपण कढीपत्ता तळून घ्या. कढीपत्त्याची पानं अशी हलकी झाली काढून घेऊया.
आता पाहू शकता अशा प्रकारे हे चुरून कुरकुरीत झालेले आहे. हे बघा, असं हे तळून घ्यायचं. आणि आता आपण त्यामध्ये मिक्सर मधून ही पावडर केलेला आहे मसाला या तेलामध्ये घालून घेऊ आणि गॅस बंद करायचा, म्हणजे मसाला जळायला पूर्ण छानपैकी तळून घ्यायचा मसाला. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे मुरमुरे घालून घ्यायचे. मुरमुरे सर्व वर खाली करून पूर्ण मसाला मला लागला पाहिजे अशा प्रकारे. अशा प्रकारे आपण ही इकडं मिक्स करून घेतलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण तळलेलं लसूण, कढीपत्ता आणि हे शेंगदाणे तेही मिक्स करून घ्यायचे. भडंग तयार. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी निचिताच मसाले रेसिपी या चॅनेलला सबस्क्राईब केलंच असेल, पण माझ्या रेसिपी कशा वाटतात हे लाईक कमेंट्स करून नक्की कळवा. अशी ही चटपटीत भडंग कशी झाली ते आपण टेस्ट करून पाहूया. एकदम उत्तम असं हे भडंग तयार झालेलं आहे. नक्की करून बघा. मधल्या वेळेस खायला अशा प्रकारचा भडंग तयार झालेला आहे. नक्की करून बघा. मस्त का हेल्दी रहा. पुन्हा भेटू नवीन रेसिपी.